मुलांची पंचेंद्रिय ही ज्ञानेंद्रिय असतात. कान, नाक, त्वचा, जीभ आणि डोळे यातून मुलं बाहेरच्या जगाचं ज्ञान घेत असतात. वेगवेगळे वास मुलं ओळखू शकतात. चांगले आणि वाईट वासही त्यांना कळतात. त्यासाठी त्यांच्याशी सतत त्याविषयी बोललं पाहिजे. अंशिका आणि तिची आई एकत्र भाजीची तयारी करत आहेत. घेऊन पटकन बघूया त्या वासांविषयी काय गप्पा मारतात. बस. काय काय ग ताटात? लिंबू हा उडगर. कांदा हा आणि हे काय ग अंशिका? कढीपत्ता. कढीपत्ता आहे ना. मग आपण आता वास घेऊया. तू पण घे आणि मी पण घेते. ह्याचा वास येतोय. तर लिंबू कसा येतोय वास? कांदा. असं नाही करायचं. बघू मला. येतोय, छान येतोय ना. कसा येतोय वास? छान येतोय का नाही येतोय? कसला येतोय? कसा येतोय तर? आणि ह्याचा येतोय ना. आपण भाजी केली होती ना. हो ह्याची भाजी केली होती. आणि ह्याचा फोड की. तुला कशा कशाचे वास आवडतात ग? साफरानचा आणि ह्याचा येतोय का बघ वास? छान येतोय ना. आणि कशाचा आवडतो तुला वास? तू हे सगळ्यांचे वास घेतले, वेगवेगळे होते का सारखे होते ग? सारखे होते. वेगळे वेगळे होते ना. छान. बाळा त्याचं काय करायचं आपण? हे सगळे मसाले आहेत ना भाजीत घालायचे. हे सगळ्याचं वाटण करायचं आणि भाजीत घालायचं. विचार करा बरं, यातून मुलं काय शिकतील? अंशिकाला कोथिंबीर, कढीपत्ता असे वेगवेगळे वास ओळखता आले. याचा अर्थ आपल्या मुलांनाही यावरून विविध वास ओळखता येतील. लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता असे वेगवेगळे शब्द, तसंच निवडणे, सोलणे अशी वेगवेगळी क्रियापदं मुलांना यातून कळतील. लसूण सोलणे, कोथिंबीर निवडणे अशा क्रिया केल्यामुळे मुलांच्या लहान स्नायूंचा विकास होतो. आता भेटूया पुढच्या भागात.